नमस्कार मित्रहो, आपले सर्वांचे केएम व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत। आज आपण मराठी राजभाषा दिन या विषयावर भाषण पाहणार आहोत। चला तर मग पाहूया। लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी। उपस्थित मान्यवर, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या समोर बसलेल्या तमाम बंधू आणि भगिनींनो, प्रथम आपणा सर्वांना माझ्याकडून मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मराठीतील प्रसिद्ध लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा आज 27 फेब्रुवारी रोजी वाढदिवस। हा दिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो। आपल्या पवित्र महाराष्ट्र भूमीत 27 फेब्रुवारी 1922 रोजी कुसुमाग्रज यांचा जन्म झाला। कुसुमाग्रज यांनी आपल्या असामान्य बुद्धीच्या जोरावर मराठी भाषेतून विविध प्रकारचे साहित्य निर्माण केले। त्यात कथा, कादंबरी, नाटक, कविता, निबंध अशा विविध साहित्यांचा समावेश होतो। भारतीय साहित्यातील विविध काव्यसंग्रहामधून विशाखा हा त्यांचा काव्यसंग्रह उत्कृष्ट ठरलेला आहे। नटसम्राट हे नाटक त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेची साक्ष देते। कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रातील मराठी सांस्कृतिक क्षेत्रात भरपूर योगदान दिले। मराठी भाषेची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले। त्यामुळे त्यांना अभिवादन म्हणून 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। मराठी भाषा ही मराठी माणसाची लाडकी मातृभाषा आहे। भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी ही तिसरी भाषा आहे। महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांची अधिकृत राजभाषा मराठी ही आहे। मराठी ही सर्वांग सुंदर अशी भाषा आहे, म्हणूनच भारतातील अधिकृत 22 भाषांपैकी मराठी ही एक भाषा मानली जाते। मराठी ही कित्येक प्रतिभा संपन्न लेखकांच्या लेखणीने समृद्ध झालेली भाषा आहे। या भाषेने अनेक कविता, भारुडे, ओव्या, भजने, अभंग असे विविध साहित्य सजविले आहे। आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर, शांता शेळके, पु. ल. देशपांडे, मंगेश पाडगावकर आणि कुसुमाग्रज अशा अनेक कवी आणि लेखकांनी मराठीचे महत्त्व वाढविले आहे। मराठी भाषा ही अमृताहुनी सुद्धा गोड आहे असे संत ज्ञानेश्वर म्हणतात। मराठी ही आपली मातृभाषा असल्याने त्याचा दैनंदिन जीवनात अधिकाधिक वापर केला पाहिजे। इंटरनेट सर्फिंग मध्ये वापर केला पाहिजे। मराठीतील साहित्यांचा भरपूर वाचन केला पाहिजे आणि आपल्या मुलांना मराठी शाळेत शिकून मराठीचा प्रसार व प्रचार केला पाहिजे। चला तर मग मराठी भाषेचा वापर करण्यास इतरांना प्रोत्साहित करूया। धन्यवाद। जय हिंद, जय मराठी भाषा। अशाच विविध शैक्षणिक व्हिडिओ, शालेय भाषणे, निबंध पाहण्यासाठी आमचे केएम व्हिडिओ अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।